ऑपरेशन टायगरची गेल्या आठवड्यापासून आपल्या राज्यामध्ये भरपूर चर्चा झाली। ऑपरेशन टायगर नेमकं कशामुळे घडलं, त्याचं सूत्रधार कोण होतं, पडद्यामागून गोष्टी कोण सांभाळत होतं, या सगळ्या गोष्टींची चर्चा होत असताना आणि रोज नवनवीन माहिती समोर येत असताना या ऑपरेशन टायगरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नेमकी काय आणि कशी भूमिका होती याबद्दलची माहिती आता समोर आली आहे। ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आणि ठाकरे सेनेला सुरुंग लावला। ऑपरेशन टायगर एकनाथ शिंदेंनी केलेलं असलं तरी या पाठीमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई होती अशी माहिती कळते। ऑपरेशन टायगरसाठी लागणारं खासदारांचं आवश्यक संख्याबळ पूर्ण करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच ठाकरेंच्या खासदारांच्या प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचं कळतंय। मग त्यानंतर जानेवारी 2024 पासून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं या विषयावरती गांभीर्यानं विचार सुरू केला। पण हे खासदार जर आले तर खासदारांना भाजपमध्ये सामावून घ्यायचं की शिवसेनेत, याबद्दल मात्र थोडासा संभ्रम होता। मग मुख्यमंत्र्यांनी संबंधित खासदारांसोबत थेट संवाद साधला, त्यांच्या राजकीय भवितव्याची जबाबदारी स्वीकारण्याचं आश्वासन दिलं। मग चर्चेला वेग आला आणि ऑपरेशन टायगर पार पडल्याची माहिती आहे। जे सहा खासदार आले त्यात तुमची महत्वाची भूमिका आहे, त्यांना भाजपात यायचं होतं असं म्हटलं जातं। जे सहा खासदार आले त्यात तुमची महत्वाची भूमिका आहे, त्यांना भाजपात यायचं होतं असं म्हटलं जातं। टायगर यशस्वी होण्यामागे देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी महत्त्वाची ठरली आहे। त्यांच्यामुळे अर्थात टायगर यशस्वी झालं अशाचं माहिती कोणी सांगितलं आपल्याला? माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी असं म्हटलं का? असं आहे, एकनाथ शिंदेच्या पार्टीत काय करायचं एकनाथ शिंदेही ठरवतील, उद्धव ठाकरेजीला पार्टी चालवायची का बरबाद करायची ते ठरवतील, आणि एकनाथ शिंदे आपला पक्ष वाढवण्याकरता आपलं काम करतात आहे। त्यामुळे यांच्यामध्ये भाजप कुठं आली? भाजपाचा काय संबंध आहे? भारतीय जनता पार्टी या कुठल्याही विषयात नाही। आणि याच मुद्द्यावरती महाराष्ट्रातले 2 बडे नेते उदय सामंत, नारायण राणे या दोघांची काय प्रतिक्रिया आहे आपण पाहूया। 6 खासदारांपैकी 6व्या खासदाराबद्दल जे आपण बोलताय, खासदार साहेबांबद्दल, त्यांच्यासाठी कोणी शिष्टाई केली, कशासाठी केली, का केली, त्याच्यामध्ये मला अजिबात जायचं नाही। महाराष्ट्राच्या जनतेने ते स्वीकारलेलं आहे, त्यांनी केलेलं मुख्यमंत्री असतानाचं काम आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांना देत असलेली साथ, याच्यामुळं त्यांच्याबद्दल प्रचंड जनतेला आकर्षण आहे, तसंच लोकप्रतिनिधींना आकर्षण आहे। ते कुठून गेले झालं ना, 6 खासदार इकडून तिकडे गेले ना, बस आमचा पर्पज सॉल्व झाला। त्यात कुठून काय कोणाच कशाला काढा। पण दादा, ऑपरेशन टायगर लोकशाहीला धोकादायक आहे असं तुम्हाला वाटत नाही, वरिष्ठ नेते म्हणून? हे बघा, धोकादायक आहे की नाही ही परिस्थितीनुसार तुम्हाला कळेल। त्या बघत काहीतरी तुम्ही शब्दप्रयोग करता, तुम्ही शब्द सोडताय का नाही, झालं तो टायगर। पक्षाने दिलेला शब्द आहे तो, पक्षाने दिलेला शब्द आहे। कोण? ज्या टायगर ऑपरेशन ज्या पक्षाने केलं ते म्हणजे सेनेत सध्याच्या परिस्थितीत टायगर कोणीच नाही आहे, शिवसेनेत टायगर तसे कोणीच नाही आहे। बीजेपीत आले ना।